गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कोरची तालुक्यातील बेतकाठी डोलीटोला रस्ता आणि नाडेकल कोहका या दोन गावांना जोडणाऱ्या खोब्रागडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्यानं संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अभियंत्यांना निलंबित करावं या मागणीसाठी आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष योगाजी कुडवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं असून कालच्या 5व्या दिवशीही त्यांचं आंदोलन सुरूच होतं। गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कोरची तालुक्यातील बेतकाठी नाडेकल डोलीटोला या अंदाजे 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम सुरू आहे। या कामात निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरण्यात आल्यानं अल्पावधीतच रस्ता फुटलाय आणि याशिवाय नाडेकल ते कोहका या दोन गावांना जोडणाऱ्या खोब्रागडी नदीवर 2 वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला, परंतु बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्यानं पूल कॉलमसह पडलाय। पडलेला पूल लोकांना दिसू नये यासाठी कॉलम आणि स्लॅब वाळून बुजविण्यात आले आहेत। दोन्ही प्रकरणातील कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून पूल बांधणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच संबंधित अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यास निलंबित करावे आणि पुलाचे बांधकाम नव्यानं करावे या मागण्यांसाठी योगाजी कुडवे यांनी केल्या आहेत। कुडवे यांच्याबरोबरच आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे राज्य निळकंठ संदोकार आणि कोषाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम हेही ठिय्या आंदोलनात बसले आहेत। कालचा आंदोलनाचा 5वा दिवस होता। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलनाला गांभीर्यानं घेतलं नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा योगाजी कुडवे यांनी दिलाय। कोरची तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत बेतकाठी ते कोहका बामनदेव या रस्त्याच्या बांधकामाकरिता पुलाचे काम करण्यात आले होते। सदर पूल या रहदारीपूर्वीच पडलेला आहे। त्याचा कालमसुद्धा वाकलेला होता, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तसेच कंत्राटदार यांनी अंदाजपत्रक डावलून काम केल्यामुळे पूल या पडला। याला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर निलंबनाची कारवाई व कंत्राटदारावर काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कारवाई करावी या मागणीसाठी मी आंदोलन करत आहोत। तसेच रस्त्याचं काम झालेलं आहे, रस्त्याच्या कामामध्ये सुद्धा खडीकरण न करता रस्त्याचे काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्या ठेकेदारावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।